Hello friends, myself Sushma Mahale. Today we are going to learn chapter number 6 Biomolecules. त्याच्यातला पार्ट नंबर 7 प्रोटीन आज आपण अभ्यासणार आहोत. आतापर्यंतच्या आपण पार्ट 1 पासून तर पार्ट 6 पर्यंत बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय, बायोमॉलिक्युल्सचं क्लासिफिकेशन कसं असतं, त्यानंतर कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स आपण अभ्यासलं. त्यामध्ये मोनोसॅकराईड, डायसॅकराईड, पॉलिसॅकराईड या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स आपण स्ट्रक्चरसहित शिकलो. त्यानंतर लिपिड्स म्हणजे नेमकं काय, लिपिड्सचे कॅरेक्टरिस्टिक कसे असतात, लिपिड्स नेमकं काय असतं याविषयीचा सगळा अभ्यास आपण मागच्या पार्ट नंबर 6मध्ये केला. आता आपण पार्ट नंबर 7मध्ये प्रोटीन म्हणजे नेमकं काय असतं, प्रोटीन कशापासून बनलेले असतात, प्रोटीनचं नेचर काय असतं, कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, ते कशासाठी उपयोगात येत असतात, या सगळ्यांचा आपण अभ्यास पार्ट 7मध्ये म्हणजेच प्रोटीन या टॉपिकमध्ये करणार आहोत. प्रोटीन्स म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये काय काय असतं, ते कशापासून बनलेलं असतं, हे सगळं आपल्याला ह्या बायोमॉलिक्युल्स म्हणजेच काय तर त्याचा पार्ट आहे प्रोटीन. जसं कार्बोहायड्रेट आपण शिकलो, लिपिड्स शिकलो, त्याप्रमाणे आता प्रोटीन म्हणजे नेमकं काय आहे, ते कशापासून बनलेलं आहे हे आपल्याला शिकायचं आहे. तर बर्जेलियस नावाचे जे सायंटिस्ट होते, बर्जेलियस 1830मध्ये सजेस्टेड द टर्म प्रोटीन ही टर्म त्यांनी सजेस्ट केलेली आहे. म्हणजेच त्यांनी त्याचं मिनिंग पहिले आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे की जिके प्रोटीशियस मीनिंग फर्स्ट ऑर ऑफ प्रायमरी इम्पॉर्टन्स. ग्रीक वर्डमध्ये प्रोटीशियस किंवा प्रो या वर्डचं मिनिंग असतं फर्स्ट किंवा प्रायमरी इम्पॉर्टन्स. सगळ्यात आधीचं महत्त्वाची जी थिंग असेल त्याला प्रो असं म्हटलं जातं आणि त्या प्रोवरूनच त्यांनी ही टर्म आपल्याला सजेस्ट केली, ती म्हणजे प्रोटीन. त्यानंतरचे सेकंड सायंटिस्ट आहेत मल्डर यांनी ही टर्म ॲडॉप्ट केलेली आहे. म्हणजे जशीच्या तशी प्रोटीन हे नाव त्यांनी पुढे कंटिन्यू केलेलं आहे. ॲडॉप्ट करणे म्हणजे काय, दत्तक घेणे. म्हणजेच त्यांनी त्याच्यामध्ये काहीही चेंज न करता त्यांनी बर्जेलियस यांच्या रिसर्चला मान्यता देऊन त्याही पुढे प्रोटीनमध्ये अजून काय काय असू शकतं याच्यावर रिसर्च केला आणि त्यांनी ती टर्म कंटिन्यू केली. Mulder adopted the term protein to explain complex organic nitrogenous substances found in the cell of all animals and proteins. त्यांनी हे शोधून काढलं की कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक नायट्रोजिनियस सबस्टन्सेसपासून प्रोटीन बनलेले असतात, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रोजिनस सबस्टन्स कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. आणि ते कुठे आढळतात तर प्रत्येक सेलच्या, ॲनिमल आणि प्लांटच्या प्रत्येक सेलमध्ये हे प्रोटीन्स आपल्याला फाउंड होत असतात, सापडत असतात किंवा ते प्रेझेंट असतात. तर प्रोटीनचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण आता बघूया. लार्ज मॉलिक्युल्स कंटेनिंग अमायनो ॲसिड युनिट्स रेंजिंग फ्रॉम 100 to 3000. प्रोटीन्स हे अमायनो ॲसिड्सपासून बनलेले असतात आणि हे अमायनो ॲसिड्सचे मॉलिक्यूल या प्रोटीनमध्ये जवळपास 100 to 3000 पर्यंत असू शकतात. हाय मॉलिक्युलर वेट असतो प्रोटीनचा. अमायनो ॲसिड्स आर लिंक टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स विच जॉईन द कार्बॉक्सिल ग्रुप ऑफ वन अमायनो ॲसिड रेसिड्यू to the amino group of another residue. अमायनो ॲसिड हे एकमेकांना ज्यावेळी जोडले जातात त्यावेळी पेप्टाइड बॉन्डने एकमेकांना जोडलेले असतात. त्याचप्रमाणे
त्यांच्यामध्ये सुद्धा एका बाजूला कार्बोक्सिल ग्रुप हा जोडला गेलेला असतो आणि दुसऱ्या बाजूला अमायनो ग्रुप प्रेझेंट असतो. वन ऑर मोर पॉलीपेप्टाइड चेन्स फॉर्म प्रोटीन्स. ह्या पॉलीपेप्टाइड चेन्स ज्या असतात त्या एकापेक्षा जास्त त्यामध्ये प्रेझेंट असतात प्रोटीन्समध्ये. ऑल 20 नॅचरली ऑकरिंग अमायनो ॲसिड्स ऑर सम ऑफ देम कॅन फॉर्म प्रोटीन्स. जवळपास 20 प्रकारांमध्ये अमायनो ॲसिड्स नेचरमध्ये आपल्याला मिळत असतात. म्हणजे नॅचरली अमायनो ॲसिड्सचे टाईप्स जर आपण पाहिले की इतक्या प्रकारचे अमायनो ॲसिड्स किंवा प्रोटीन्स आहेत, तर ते जवळपास 20 नॅचरली अमायनो ॲसिड्स आपल्याला पाहायला मिळत असतात. अमायनो ॲसिड्सलाच प्रोटीन्स असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचं कॅरेक्टर आहे प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं प्रायमरी स्ट्रक्चर त्यांनी दिलं आहे. प्रोटीन फॉर्म बाय लिनियर सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड्स इन पॉलीपेप्टाइड चेन. लिनियर सिक्वेन्स म्हणजे काय, तर एका लाईनीत सिक्वेन्स वाईज क्रमाक्रमाने अमायनो ॲसिड्स इन पॉलीपेप्टाइड चेन. अमायनो ॲसिड्स हे एका क्रमाक्रमाने एकमेकांना पॉलीपेप्टाइड बॉन्डने जोडले गेलेले असतात लिनियर सिक्वेन्समध्ये. हे त्याचं प्रायमरी स्ट्रक्चर आहे प्रोटीनचं. त्यानंतर फंक्शनल प्रोटीन्स हॅव 3 डायमेन्शनल कन्फर्मेशन. जे काही फंक्शनल प्रोटीन्स आहेत, जे प्रोटीन्स वर्क करत असतात किंवा जे प्रोटीन्स आपण आत्तापर्यंत शिकलेलो आहोत, ते 3 डायमेन्शनल कॉन्फॉर्मेशनमध्ये त्याचं स्ट्रक्चर असतं. म्हणजेच काय, 3 डायमेन्शनल कॉन्फॉर्मेशन म्हणजे ज्याला 3 बाजूंनी लेंथ, विड्थ आणि ब्रीड्थ असते, अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर असतं त्याला 3 डायमेन्शनल कॉन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं. सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. हे प्रायमरी स्ट्रक्चर झालं. या प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये ते लिनियर सिक्वेन्स असते अमायनो ॲसिडची, त्याचबरोबर ते 3 डायमेन्शनल असतं इन स्ट्रक्चर असतं. 3 डायमेन्शनल कन्फर्मेशन इन स्ट्रक्चर असतं. आता सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन जर पाहिलं तर द सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड्स इन द पॉलीपेप्टाइड चेन also determines the location of its bend or fold and the position of formation of hydrogen bonds between different portions of the chain or between different chains. म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अमायनो ॲसिड्स आपल्याला नेचरमध्ये पाहायला मिळत असतात, त्यांचं स्ट्रक्चर हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. त्याच्यावरून त्यांचं लोकेशन डिटरमाइन होत असतं. ज्यामध्ये अमायनो ॲसिड्स इन द पॉलीपेप्टाइड चेन ऑल्सो डिटरमाइन्स द लोकेशन ऑफ इट्स बेंड. ते बेंड झालेलं असेल किंवा फोल्ड झालेलं असेल किंवा कधीकधी त्याचं पोझिशन हायड्रोजन बॉन्डमुळे फॉर्म झाले, त्याचं जे स्ट्रक्चर असेल ते हायड्रोजन बॉन्डमुळे एकतर फोल्ड झालेलं दिसतं किंवा बेंड झालेलं दिसतं किंवा बिटवीन डिफरंट पोर्शन्स ऑफ द चेन ऑर डिफरंट चेन्स. म्हणजेच काय, तर सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन जर आपण पाहायला गेलो तर ते एका लिनियर सिक्वेन्समध्ये नसतं. ते कधीकधी अशा प्रकारे फोल्ड झालेलं असतं किंवा बेंड झालेलं असतं किंवा त्यामध्ये अजून वेगळ्या प्रकारचे बेंड्स किंवा स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळत असतात. आताच तुम्हाला सांगितलं की मी या प्रकारचे, म्हणजे जसं लिनियर सिक्वेन्स असली मग त्यानंतर फोल्ड झाला आहे, परत दुसरा फोल्ड झाला आहे आणि परत अजून दुसरी लिनियर सिक्वेन्स वाईज अशा प्रकारचे
बेंड आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारचं अमायनो ॲसिडचं किंवा प्रोटीनचे स्ट्रक्चर आपल्याला सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनमध्ये पाहायला मिळत असतात. तेच स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पुढे एक्सप्लेन केले. सम प्रोटीन्स हॅव स्पायरल हेलिक्स अरेंजमेंट ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. एक्झाम्पल केरॅटिन प्रोटीन इन हेअर. केरॅटिन नावाचं जे आपल्या हेअर्समध्ये प्रोटीन प्रेझेंट असतं, ज्यामुळे आपले हेअर्स शाईन करत असतात, ब्लॅक इन नेचर किंवा जे काही नेचर असेल हेअरचं ते अगदी जसंच्या तसं टिकवून ठेवण्याचं काम केरॅटिन प्रोटीन करत असतं. जसं त्याची शाईन टिकवून ठेवतं, त्याचा मजबूतपणा टिकवून ठेवतो, हे काम कोण करतं? तर केरॅटिन प्रोटीन इन हेअर. सम स्पायरल्स आर राईट हँडेड. मग यामध्ये जे काही स्पायरल्स आपल्याला पाहायला मिळतात, आता समजून घ्या या प्रकारे हे राईट हँडेड स्पायरल्स. या प्रकारे जर या प्रोटीनचं स्ट्रक्चर असेल राईट हँडकडून टर्न झालेलं, त्याला म्हटलं जातं अल्फा हेलिक्स. काय म्हटलं जातं? अल्फा हेलिक्स. आणि त्याच्याच अपोजिट वाईल सम आर लेफ्ट हँडेड, त्याला म्हटलं जातं बीटा हेलिक्स. आता लेफ्ट हँडेड त्याच्या अपोजिट या प्रकारे त्याला म्हटलं जाईल बीटा हेलिक्स. म्हणजेच तुम्हाला अल्फा हेलिक्स आणि बीटा हेलिक्सचं स्ट्रक्चर या सेंटेन्सवरून लक्षात येईल. सम स्पायरल्स आर राईट हँडेड नोन ॲज अल्फा हेलिक्स. या प्रकारचं राईट हँडेड स्पायरल्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे सम आर लेफ्ट हँडेड, या प्रकारचे लेफ्ट हँडेड स्पायरल्स पाहिले तर ते असतात बीटा हेलिक्स प्रोटीन. हायड्रोजन बॉन्ड्स होल्ड द स्पायरल कॉन्फिगरेशन. हे जे स्पायरल कॉन्फिगरेशन तुम्हाला पाहायला मिळतं, यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स तयार झालेले असतात. जसे आपण डी एन ए अजून पुढे शिकणार आहोत. अजून तुम्हाला डी एन एमधले हायड्रोजन बॉन्ड माहीत नाही आहे, पण ज्या प्रकारे हे जे काही स्पायरल तुम्हाला दिसत आहे, यामध्ये असे समोरासमोर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतात आणि त्यामुळे काय होतं, एक स्टेबिलिटी ह्या हेलिक्सला येत असते. आणि हे जे हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतात या स्पायरल टर्निंगमुळे, त्याला म्हटलं जातं स्पायरल कॉन्फिगरेशन. या प्रकारे या राईट हँड आणि लेफ्ट हँड हेलिक्समध्ये हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होत असतं या बेंडच्या इथं. परत एकदा तुम्हाला सांगते, बीटा हेलिक्स हे राईट हँड फोल्डेड असतं या प्रकारे आणि त्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट असतो, ज्याच्यामुळे या हेलिक्सला बीटा हेलिक्स किंवा अल्फा हेलिक्स जे असतात त्यांना या हायड्रोजन बॉन्डमुळे एक स्टॅबिलिटी आलेली असते. या प्रकारचे राईट हँडेड अँड लेफ्ट हँडेड अल्फा अँड बीटा हेलिक्स तयार झालेले असतात आणि त्यामध्ये या प्रकारे हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट असतात. पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे प्लीटेड शीट. प्लीटेड शीट म्हणजे नेमकं काय? आता आपण प्रोटीनचे दोन स्ट्रक्चर बघितले, एक म्हणजे बीटा हेलिक्स आणि दुसरं म्हणजे अल्फा हेलिक्स. आता आपण प्लीटेड शीट म्हणजे नेमकं काय ते बघणार आहोत. प्लीटेड शीट इज द सेकंडरी स्ट्रक्चर फॉर्म ड्यू टू हायड्रोजन बॉन्ड्स कनेक्टिंग द पेप्टाइड चेन.
हायड्रोजन बॉन्डमुळे जे पेप्टाईड चेनला कनेक्ट असलेले असतात असे सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये फॉर्म होणारे जे काही स्ट्रक्चर असतं त्याला प्लीटेड शीट स्ट्रक्चर म्हटलं जातं. Here two or more peptide chains are linked together by intermolecular hydrogen bonds. Pleated sheet structure is seen in proteins of silk fibers. हे प्लीटेड शीट स्ट्रक्चर हे जवळपास सिल्क फायबरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय, प्लीटेड शीट स्ट्रक्चरचं एक्झाम्पल आपल्याला सिल्क फायबर हे देता येईल. त्या शीटचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर या प्रकारे लिनियर शेपमध्येच ते असतं, पण दोन लिनियर शेप असलेले हे अमायनो ॲसिड्स प्रोटीन्स एकमेकांना हायड्रोजन बॉन्डने या प्रकारे एकमेकांना जोडलेले असतात किंवा या प्रकारे पॅरलल ते दोन प्लेटेड शीट अमायनो ॲसिड्स लिनियर चेनमध्ये फॉर्म असतात आणि त्यांना या प्रकारे हायड्रोजन बॉन्डने जोडलं गेलेलं असतं. याला म्हटलं जातं प्लीटेड शीट स्ट्रक्चर. आणि हे प्लीटेड शीट स्ट्रक्चर आपल्याला सिल्क फायबरमध्ये पाहायला मिळत असतं. त्यानंतरचं पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्समध्ये मायोग्लोबिन अँड एन्झाईम्स आर लार्ज प्रोटीन्स. मायोग्लोबिन जे प्रोटीनचं एक्झाम्पल आहे ते मायोग्लोबिन आणि एन्झाईम्स हे यांना लार्ज प्रोटीन म्हटलं गेलेलं आहे. हिअर पेप्टाईड चेन्स आर मच लूप्ड. बघा, यामध्ये पेप्टाईड चेन्स, काहीमध्ये पेप्टाईड चेन्स हे एकतर पूर्णतः लिनियर चेनमध्ये प्रेझेंट असतात किंवा काही ठिकाणी फोल्ड किंवा बेंड झालेले असतात. आता ह्या टर्शरी स्ट्रक्चरमध्ये काय आहे तर ते मच लूप्ड, ट्विस्टेड अँड फोल्डेड बॅक ऑन देमसेल्व्स ड्यू टू फॉर्मेशन ऑफ डायसल्फेट बॉन्ड्स. ते डायसल्फेट बॉन्डमुळे बऱ्याच जास्त प्रमाणात लूप्ड आहेत. या प्रकारे त्यांचे लूप फॉर्म झालेले आहेत. त्याचप्रमाणे ट्विस्टेड पण आहेत. या प्रकारे ते ट्विस्ट पण झालेले आहेत आणि त्यानंतर बेंड्स, डायसल्फेट बॉन्डमुळे ते ट्विस्टेड झालेले आहेत, लूप्ड आहेत आणि फोल्डेड बॅक, परत ते फोल्डसुद्धा झालेले आहेत. या प्रकारे असं काही प्रमाणात आपल्याला अमायनो ॲसिडचं किंवा प्रोटीनचं स्ट्रक्चर पाहायला मिळत असतं. ज्या ठिकाणी ते काही ठिकाणी फोल्डेड झालेले लूप्ड असतात, काही ठिकाणी फक्त ट्विस्ट झालेले असतात आणि काही ठिकाणी ते बेंड झालेले असतात किंवा फोल्ड झालेले असतात. असं तीनही टाईपचं स्ट्रक्चर यामध्ये आपल्याला एकत्रितरित्या पाहायला मिळतं. स्ट्रक्चर्स विथ लूप अँड बेंड्स आर कॉल्ड टर्शरी स्ट्रक्चर. आणि या स्ट्रक्चरला म्हटलं जातं टर्शरी स्ट्रक्चर. ज्या स्ट्रक्चरमध्ये लूप पण असतात आणि बेंड्स पण असतात त्याला म्हटलं जातं टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. परत एकदा तुम्हाला फिगरद्वारे सांगते. लूप या प्रकारे लिनियर, मग लूप्ड, मग परत थोडेसे बेंड झालेले, परत लूप्ड, परत बेंड झालेले. या प्रकारचं जे स्ट्रक्चर पाहायला मिळतं त्याला म्हटलं जातं टर्शरी स्ट्रक्चर. स्ट्रक्चर विथ लूप अँड बेंड आर कॉल्ड टर्शरी स्ट्रक्चर. पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे क्वाटर्नरी स्ट्रक्चर. कॅरेक्टरिस्टिक्स नाही म्हणता येणार याला. आपण हे सगळे प्लीटेड शीट, टर्शरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर हे जे काही आहे आपण आता पाहिलं, किंवा बीटा हेलिक्स, बीटा हेलिक्स आणि अल्फा हेलिक्स हे प्रोटीनचे स्ट्रक्चर्स आपण आता अभ्यासतो आहोत. तर
आता आपण चौथं स्ट्रक्चर पाहतोय, क्वाटर्नरी स्ट्रक्चर. क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इन हिमोग्लोबिन. त्याचं एक्झाम्पल काय आहे तर हिमोग्लोबिन. जसं टर्शरीचं स्ट्रक्चरचं एक्झाम्पल होतं मायोग्लोबिन, तसंच क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनचं एक्झाम्पल दिलं आहे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन प्रोटीन्स सब युनिट फॉर्म क्वाटर्नरी स्ट्रक्चर. हे जे काही हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर असतं हे 4 रूपात प्रेझेंट असतं. म्हणजेच काय, त्यामध्ये लूप्ड, त्याचप्रकारे बेंड असलेलं, लूप्ड असलेलं, लिनियर असलेलं, सगळ्या प्रकारचे जे काही स्ट्रक्चर्स असतात ते एकत्रितरित्या फॉर्म झालेले असतात आणि अशा प्रकारे ते एकत्र येऊन एक वेगळंच स्ट्रक्चर तयार होतं. त्यालाच म्हटलं जातं टर्शरी स्ट्रक्चर. आणि हे टर्शरी स्ट्रक्चर आपल्याला हिमोग्लोबिनमध्ये पाहायला मिळत असतं. आणि हे हिमोग्लोबिनमधलं स्ट्रक्चर म्हणजेच काय तर प्रोटीन सबयुनिट फॉर्म क्वाटर्नरी स्ट्रक्चर. प्रोटीन्स आर एक्स्ट्रीमली रिॲक्टिव्ह अँड हायली स्पेसिफिक इन बिहेवियर. ते प्रोटीन हे खूप रिॲक्टिव्ह असतं, लगेच रिॲक्शन होत असते प्रोटीनवर, अँड हायली स्पेसिफिक इन बिहेवियर. ॲम्फोटेरिक इन नेचर. ॲम्फोटेरिक इन नेचर म्हणजे काय तर पावडरी रूपात. म्हणजे जसं आपण पावडर बेस असतो एखादा, एकदम बारीक बारीक असं त्याचे कण असतात, त्या रूपामध्ये आपल्याला प्रोटीन्स पाहायला मिळत असतात. दॅट इज दे ॲक्ट ॲज बोथ ॲसिड्स अँड बेसेस. आणि ते दोघं प्रकारात असू शकतात, ॲसिडमध्ये पण आणि बेसमध्ये पण. ॲसिड म्हणजेच काय, अल्कली म्हणतो आपण मराठीत, अल्कली, आणि आम्लारी, आम्लारी. तसंच ॲसिड्स अँड बेस, बट आर स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स बाय pH. आणि ते pHमुळे इन्फ्लुएन्स होत असतात. दे आर डायपोलर आयन्स ॲट द आयसोइलेक्ट्रिक पॉईंट. दे आर डायपोलर आयन्स at the isoelectric point, that is the sum of the positive charges is equal to the sum of the negative charges and the net charge is 0. ते डायपोलर असतात. म्हणजे काय, दोघं पोल्स माहीत आहेत. पोल्स म्हणजे काय, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल या प्रकारचे जे आयन्स असतात, ज्यांच्यामध्ये दोघंही पोल्स असतात, ते डायपोलर आयन्स जे असतात ते आयसोइलेक्ट्रिक पॉईंट असतात, ज्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हा इक्वल असतो. नेट चार्ज त्यांचा 0 असतो. द आयोनिक ग्रुप ऑफ प्रोटीन आर कॉन्ट्रीब्युटेड बाय द साईड चेन ऑफ द पॉलिव्हॅलंट अमायनो ॲसिड्स. बेसिक प्रोटीन्स. बेसिक प्रोटीन्स म्हणजे नेमकं काय तर अ प्रोटीन कन्सिस्ट ऑफ मोर बेसिक अमायनो ॲसिड्स. ज्यामध्ये जास्त प्रमाणात बेसिक अमायनो ॲसिड्स असतात. ॲज लायसिन अँड अर्जिनाइन एक्झिस्ट ॲज अ कटायन अँड बिहेव्ज ॲज अ बेस ॲट द फिजिओलॉजिकल pH ऑफ 7.4. ज्यामध्ये लायसिन आणि अर्जिनाइन हे बेसिक प्रोटीनचे एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. लायसिन आणि अर्जिनाइन जे कटायनसारखं बिहेव करतात, ॲज अ बेसप्रमाणे ते वागतात आणि त्यांचं फिजिओलॉजिकल pH 7.4 असतो. सच प्रोटीन्स आर कॉल्ड बेसिक प्रोटीन्स. अशा प्रोटीन्सला बेसिक प्रोटीन्स म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे हिस्टोन्स ऑफ न्यूक्लिओप्रोटीन्स. हिस्टोन्स ऑफ न्यूक्लिओप्रोटीन्स. बेसिक प्रोटीन्सवर शॉर्ट नोट विचारल्यावर तुम्हाला हे जसंच्या तसं लिहायचं आहे. अ प्रोटीन कन्सिस्ट ऑफ मोर बेसिक अमायनो ॲसिड्स सच ॲज लायसिन अँड अर्जिनाइन एक्झिस्ट ॲज अ कटायन अँड बिहेव्ज ॲज अ बेस ॲट द फिजिओलॉजिकल pH ऑफ 7.4. Such proteins are called
बेसिक प्रोटीन्स. त्याचं एक्झाम्पल पण तुम्हाला लिहावं लागेल, ते आहे हिस्टोन्स ऑफ न्यूक्लिओ प्रोटीन्स. म्हणजेच आपल्याला यावरून बेसिक प्रोटीन आणि अमायनो ॲसिडिक प्रोटीन, त्याचं प्रोटीन्स हे बेससारखे असतात आणि ॲसिड्ससारखे पण असतात, बिहेव करतात. ॲसिडप्रमाणे पण बिहेव करतात आणि बेसप्रमाणे पण बिहेव करतात. म्हणून त्यांना ते दोन टाईप्सचे असतात हे आपल्या लक्षात आलं. एक म्हणजे बेसिक प्रोटीन आणि दुसरं म्हणजे ॲसिडिक प्रोटीन. बेसिक प्रोटीनमध्ये सगळे जास्तीत जास्त प्रोटीन्स हे बेसिक अमायनो ॲसिड्स असतात आणि ॲसिडिक प्रोटीनमध्ये अ प्रोटीन रिच इन ॲसिडिक अमायनो ॲसिड्स, ज्यामध्ये अमायनो ॲसिड्स हे ॲसिडिक असतात. यामध्ये बेसिकमध्ये अमायनो ॲसिड्स बेसिक होते, तर ॲसिडिकमध्ये अमायनो ॲसिड्स हे ॲसिडिक असतात. एक्झिस्ट ॲज ॲन अनायन. बेसिकमध्ये हे कटायनसारखे बिहेव करत होते, तर ॲसिडिकमध्ये हे अनायनसारखे बिहेव करतात. अँड बिहेव्ज ॲज ॲसिड, त्यामुळेच त्यांना ॲसिड म्हटलं जातं. मोस्ट ऑफ द ब्लड प्रोटीन्स, त्याचं एक्झाम्पल आपल्याला दिले. ॲसिडिक प्रोटीनचं एक्झाम्पल आहे ब्लड प्रोटीन आणि बेसिक प्रोटीनचं एक्झाम्पल आहे हिस्टोन्स ऑफ न्यूक्लिओ प्रोटीन्स. कॉमनली तुम्हाला हे लक्षात येईल की प्रोटीन्सचे दोन टाईप्स असतात, बेसिक प्रोटीन आणि दुसरं असतं ॲसिडिक प्रोटीन. बेसिक प्रोटीनमध्ये अमायनो ॲसिड्स हे जास्त प्रमाणात बेसिक अमायनो ॲसिड्स असतात आणि ॲसिडिक प्रोटीन्समध्ये जास्त प्रमाणात ॲसिडिक अमायनो ॲसिड्स असतात. बेसिक अमायनो ॲसिड्स हे कटायनसारखं बिहेव करतात आणि म्हणून त्याला बेस म्हटलं जातं. त्याचप्रमाणे ॲसिडिक अमायनो ॲसिड्स हे अनायनप्रमाणे बिहेव करतात, म्हणूनच ते ॲसिड असतात आणि त्यांचं नेचर ॲसिड असल्यामुळे त्यांना ॲसिडिक प्रोटीन म्हटलं जातं. त्याचे एक्झाम्पल्स पण लक्षात ठेवायचे. बेसिक प्रोटीनचं एक्झाम्पल आहे हिस्टोन्स ऑफ न्यूक्लिओ प्रोटीन्स आणि ॲसिडिक प्रोटीनचं एक्झाम्पल आहे मोस्ट ऑफ द ब्लड प्रोटीन्स.